आजपर्यंत मराठा समाजाचा फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापर करून घेतलेला आहे. ज्यावेळेस भाजपाचं सरकार येतं त्यावेळेस काँग्रेसवाले विरोधी पक्षात असतात, ते म्हणतात की आरक्षण हे भेटतं. तर ज्यावेळेस काँग्रेस सरकार येतं तेव्हा भाजपवाले विरोधी पक्ष असतात, ते म्हणतात की भेटतं. सरकारमध्ये जो पक्ष असतो कोणाचीही मानसिकता मराठा आरक्षण द्यायची नाही आणि कुणीही आरक्षण देऊ शकत नाही, ही अशी सरकारची भूमिका आहे. ज्यावेळेस विरोधी पक्षात असतात ते आरक्षणाच्या पाठीमागं असतात, पण सरकारमध्ये गेल्यावर तेच आरक्षणाच्या विरोधामध्ये असतात. आज फडणवीसांनी मागच्या याच्यामध्ये सांगितलं की मागच्या सरकाराची आरक्षण द्यायची ही मानसिकता नाही आहे, त्यांची तयारी नाही आहे. पण आता फडणवीस यांचं सरकार आहे, यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की त्यावेळेस आपण काय बोललो होतो. आता फडणवीसांनी जर आरक्षण नाही दिलं, आमचे पाटील इथं बसल्यानंतर त्यांच्या जीवाचे जर काही हाल झाले तर आम्ही अख्ख्या मुंबईला पेटवून टाकू. आम्ही आमच्या गावातून 70 जण आलेलो आहेत. आमचं एक 700 मतदान 500 ते 700 मतदान असलेलं गाव आहे, तिथून आम्ही 70 आहोत. तर अख्ख्या महाराष्ट्रामधून किती पब्लिक आली हे तुमचं तुम्ही ठरवा आणि योग्य ते निर्णय लवकर घ्या, नाही तर हे सरकारला झेपणार नाही.